जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबारहून गुजरात राज्यात बेकायदेशीर अवैधरित्या विदेशी मद्य तस्करी करण्याचा डाव नंदुरबार पोलिसांनी उधळून लावला। गुप्त माहितीच्या अनुषंगाने नंदुरबार बसस्थानक परिसरात पोलिसांनी कारवाई करत 2 संशयित आरोपींना कारवाईसाठी ताब्यात घेतले। सदर आरोपी बसमधून नंदुरबारहून गुजरातमधील डेडियापाडा येथे विदेशी मद्य वाहतूक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे। कारवाई दरम्यान आरोपींकडून सुमारे 87,000 रुपये किमतीची विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे। नंदुरबार येथून गुजरात राज्यात अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करण्याचा प्रयत्न नंदुरबार पोलिसांनी उधळून लावला आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नंदुरबार बसस्थानक परिसरात कारवाई करत पोलिसांनी 2 संशयित आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून सुमारे 87,000 रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली असून या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नंदुरबार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने बसस्थानक परिसरात सापळा रचण्यात आला होता। यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या 2 व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली। तपासणी दरम्यान त्यांच्या ताब्यातून विविध ब्रँडचे विदेशी मद्य आढळून आले आहे। प्राथमिक चौकशीत हा मद्यसाठा नंदुरबारहून गुजरात राज्यातील डेडियापाडा येथे बसमधून नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे। कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण 87,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची अधिक चौकशी करण्यात येत आहे। तसेच या तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।